धनंजय भैया साहेब, स्वतःचं रक्त आटून आई जगायला शिकवते हे तुला बरं ठाऊक रे, कारण माझ्या आईने ते केलंय माझ्यासाठी. मग 4 वर्षांपासून तुझी आई तुरुंगात काय हेही सांग सगळ्यांना. बोल की. ए मुला, काय झालं? गप्प काय? बोल, उत्तर दे माझ्या प्रश्नांची. काय करतेय? बोल. जीव घेतलाय मी माझ्या बापाचा. संपवून टाकलं त्याला आणि त्याची शिक्षा स्वतःच्या माथ्यावर घेऊन आई तुरुंगात गेली, फक्त मला वाचवायला. होय, मी मारलंय माझ्या बापाला. जे झालं ते चुकून झालंय आणि आईने ती बी चूक स्वतःवर घेतली. आज ती तुरुंगात आहे. तुझं आयुष्य बर्बाद होऊ नये म्हणून आईने स्वतःचा बळी दिला आणि मी तिच्यासाठी काय बी करू शकलो नाही. ह्या बघा, मगरीचे अश्रू बघा. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, या मुलाला अकॅडमीत घेऊ नका. त्यावेळेस ऐकलं नाही माझं कोणी. निदान आता तरी शहाणे व्हा आणि काढून टाका या मुलाला. मी पुन्हा जेव्हा इथे येईल तेव्हा हा मुलगा मला इथे दिसता कामा नये. शिराळकर, सी दिस मर्डर मॅन. तरीच म्हंटल, हा गुंड कुस्ती खेळायला आलाच कसा? आपला गुन्हा लपवायला, दडी मारून बसायला ती जागाच मिळाली ना याला. आई बघतेस ना, या असल्या खोटारड्या खुन्याला आपल्या घरात जागा दिलीये. दिनेश खोटारडा नाहीये भैया. आई, जे काय घडलंय ते ह्यानं आम्हाला अगोदरच सांगितलं होतं. आई, ह्याच्या हातून जे काय झालं ते चुकून झालं. त्यांनी लूटमार करायला नाही केलं हे समज. ह्याचा बाप रोज दारू पिऊन ह्याला आणि ह्याच्या आईला मारझोड करायचा. एकदा आईला वाचवायला हा मधी पडला आणि त्या झटापटीत त्याच्या बापाचं डोसकं भिंतीवर आपटून त्याच्या आईने समदाळ स्वतःवर घेतला. जे काही घडलंय ते ह्यानं सांगायचा प्रयत्न केला, पण त्या माऊलीनं लेकराच्या भविष्यासाठी स्वतः तुरुंगवास पत्करला. कोर्टानं बी तिचंच ऐकलं. तिला गुन्हेगार ठरवून शिक्षा सुनावली. थवा धरणं ह्यो बिचारा पोरका झालाय. आई, दिनेशने जे काय केलं ते फक्त स्वतःच्या आईला वाचवायला केलं. जाणून बुजून केलेली चूक नव्हती ती, अपघात होता. कवा कवा माणूस वाईट नसतो, त्याच्या समोर आलेली परिस्थितीच वाईट असते. दिनेशच्या बाबतीत बी तेच झालं. म्हणून काय त्याच्या माथ्यावर आपण खुन्याचा शिक्का लावायचा का? हे जाऊन जगाला सांग, मग लोक ठरवतील ह्याच्यावरचा शिक्का पुसायचा का नाही. आणि पुसायला तयार असतील तर घेऊन जाऊ दे याला, ठेवतील स्वतःच्या घरी. पण मला माझ्या घरात हा कोणी नकोय. येस, करेक्ट आहे तुमचं धनंजयराव, करेक्ट आहे. स्वतःच्या फादरचा मर्डर करायला फ्रंट बॅक काही पाहिलं नाही यांनी. बाई बाई, आणि परत टाकू रसा टाकलं आणि आपल्याला काही केलं म्हणजे. मला सांगायले, लंडनच्या रॉयल फॅमिलीमध्ये हे असलं कुणी केलं असतं ना, डायरेक्ट फाशी. त्याला कुणी उकसवल्या बिगर त्याचं टपुरं कशाला सटकल. इकडे आम्ही त्याचा राग आटोक्यात आणायचा प्रयत्न करतो, कुस्तीच्या माध्यमातून त्याच्या ताकदीला चांगली दिशा देण्याचा प्रयत्न करतो. ते सगळं बाहेर, या घरात नाही. हे गावगुंड, तू काय बघतोय? चल सामान बांध आणि निघ.
नाही या घरात ना. गेट लॉस्ट. समजत नाही का सांगितलेलं? अरे निघतो का? बास. या घरात कुणी राहायचं आणि कुणी नाही हे मी ठरवणार. बाकीच्यांनी कुणीच ठरवायचं नाही. डायरेक्टर साहेब, माधुरी काय ग? तुम्ही पाहिलेत का मी पाठवलेले व्हिडिओ? माझ्या डान्सचे, माझ्या ऍक्टिंगचे. अगं नाही, ते जरा बिझी होतो मी. पण आता आहेत ना फ्री? मग आता बघा आणि लगेच सांगा मला. नाही नाही, आता पण जरा कामातच आहे. माधुरी, ताई, तू इकडं काय करायलीस? काही नाही, मी तुम्हाला हुडकत होते. ते काय झालं ना, माझं ना आयलायनर संपलंय, मला सापडतच नाहीये ते. म्हणून तुमचं द्या काय, मला वाटलंच ना मी तुम्हाला बाजारात आणून देते. हा नाही, मी असलं काही वापरतच नाही. तू ना कांचन वहिनींकडे माग. झालं ना? जा मग, जा जा जा. हॅलो, बरं बरं, उद्याचं फोटोशूट काय? बरं चालतंय. हा हा चल. हाई पोरग मनानं चांगलं आहे, फक्त त्याच्यावर येळ वाईट आली आहे. आणि या वाईट वेळेत आपण जर त्याला साथ नाही ना दिली तर लेकरू चुकीच्या वाटेवर वाहत जाईल. आम्ही दिनेशची बाजू घ्यायलोय किंवा फक्त अकॅडमीच्या स्वार्थासाठी असं म्हणायलो, असं नाही आहे. पण एखाद्या वाट चुकलेल्या व्यक्तीला जर कुस्तीच्या निमित्तानं चांगली वाट, चांगलं आयुष्य गावत असेल तर त्याला सुधारायची एक संधी द्यायला नग का? बाबांनी बी हेच केलं असतं. लेकराचं भविष्य वाचावं म्हणून त्या माऊलीनं स्वतःचं आयुष्य दावावर लावलं. तरी बी लेकरू पोरकं झाले. आई, त्याला आसरा देऊन योग्य आकार देणं आपल्या हातात आहे. आई, मी कळकळीनं मागणं मागते तुमच्याकडे. त्याला पोरकं नग करायला, त्याला आधार देऊया. हे काय, तू कुठे निघालाय? ठाऊक नाही, पण आता थांबणार नाही इकडं. का? तू आम्हाला सोडून निघाला? मग आपल्या कुस्तीचं काय? अगं इकडं माझ्या आयुष्यात काय घडणार आहे तेच कळत नाहीये, आणि तू कुस्तीचं काय घेऊन बसलेस? ए दिनू दादा, सांग की का निघालायस तू? एक काम कर, मी हुप्प्याला सांगते, तो येईल तुझ्यासोबत. शिंगी, असं नाही जमायचं. दोन्ही वस्तादांनी आपल्याला नवीन संधी दिली आहे आणि मला ती अर्ध्यावर सोडून जावं लागते. पण हा, तुम्ही तिचं सोनं करायचं, त्यांचा विश्वास खरा करून दाखवायचा, कुस्तीचा सामना जिंकून दाखवायचा. अशी हार मानू नका. एक नंबर राईट टेलिंग केलं बघा शिराळकर. आईंनी आता त्या मर्डर मॅनला हाकलूनच द्यायला पाहिजे घरातलं. हा, पण मला भीती या गोष्टीची आहे. आई कधी काय निर्णय घेईल काही सांगता येत नाही. काय झालंय? तुला काय करायचंय ग? तुझ्या वर्कलोडचं काम नाही. यू डू युअर होमवर्क. माझा होमवर्क झालाय, आता मला तालमीसाठी तयार व्हायचंय. सखे, परत जर कुस्ती खेळायचं म्हणलंस की नाही तर चांगलाच ऍडवाइस करेन तुझा. आणि त्या मर्डर मॅन सोबत तालमीत जायचंच नाहीये. कोण मर्डर? सखी, सखी, दिनू दादा घर सोडून निघालाय. वस्तादांना सांगायला गेली होती पण ते नव्हते खोलीत. चल आपण आजीला सांगूया. चल सखी, सखी, सखी थांब. दिनेश थांब. नका थांबू मला वस्ताद. माझ्यामुळे भरपूर काय ऐकलात तुम्ही. आता आणखीन त्रास न ग. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माहींना कोणी काय बोलायला न ग. माझी आई तुरुंगात जाताना सांगून गेली की जगातल्या कुणाच्याही आईला गरज पडेल तर मदतीला धावून जा, तिची सेवा कर. होय ना? मग निघायचं इकडं. दिनेश, आई मग अशी काय म्हणल्यात ते ऐकलंय ना? त्यांनी सांगितल्या बिगर कुणी बी कुठं बी जायचं नाही.
दिनेश, कंचाबी मदरला त्रास द्यायचा नाही असं टेलिंग केले ना तुझ्या आईनं तुला. मग आय एम बी मदर ओनली आणि मला तुझा त्रास नगय. माझ्या लेकीवर तुझ्यासारख्या मर्डरमॅनची सावली बी पडायला नगय. अंडरस्टँड? येस येस. नाही दिन्या, आय ऑल्सो मदर ओनली. हा, आणि माझ्या डाटरला आणि डाटरच्या डाटरला ट्रबलिंग होऊन काही त्रास झालेला मी लाइकिंग करून आवडून घेणार नाही. हा. नाउ व्हॉट वॉचमन? गेट लॉस्ट. अहो जाऊबाई, दिनेश, दिनेश साधा सुद्धा गुंड नाहीये, खुनी आहे, खुनी. हे त्याच्या तोंडून मान्य करून घेतलंय मी. आणि त्यांना हेही सांगून आलीये की आपल्या अकॅडमीत असे गुन्हेगार नकोय. वा वा लेकाजी, लय भारी काम केले तुम्ही. त्या दिनेशला आउट केला म्हणजे आता अकादमीच कामात न गेली, ते बी सुरू व्हायच्या आतच. लेकाजी लय मस्त डोकं लावले तुम्ही आणि त्या दिनेशचा पर्दाफाश केलाय बघा. त्याला आता घरात कुणी थारा देत नसते बघा. इतक्यात खुश होऊन जाऊ नका. हिरोन प्राजक्ता लय चित्ती आहे आणि त्याहून खमकी आहे ती म्हातारी. तिच्या मनात कवा काय चाललेलं असतंय ठाऊक पडत नाही. आणि तिच्यामुळे तो धन्या आणि कांचन त्यांचं बी काय चालत नाही. आता ती म्हातारी काय करते यावर समजा अवलंबून आहे. थांब दिनेश. तू कुठेही जायचं नाहीस, इथंच थांबायचंस. माफ करा माई, पण नका अडू मला. उगाच माझ्यामुळे तुमच्या घरात भांडणं न गय. आई, अगं स्वतःहून जायला तर जाऊ दे की, कशाला अडवतेस तू? तसे स्वतःच्या बापाचा जीव घेणारा कोणी हा. याला दुसरी संधी मिळायच्या लायकीचा नाही हा. आणि तसं केलं तर सगळं आपल्यावर उलटेल परत. एखाद्या माणसाला सुधारायची संधी देऊन ती कशी आणि किती उलटू शकते हे तुम्हाला दाखवून दिलेस धनंजय. एकदा नाही, अनेक वेळा. तेव्हा मला आता त्याची भीती नाही वाटत. पण एखाद संधी देऊन जर कुणाचं आयुष्य सुधारत असेल तर ती संधी द्यायला मी तयार आहे. बरोबर बोलल्यात आई. सुधारायची इच्छा जर मनात असेल तर एक संधी बी पुरती. आणि मला ती इच्छा दिनेशच्या नजरेत दिसते. आता राग आवरायची सुधारणा तो करून दाखवतोय ना व. आणि म्हणूनच मला त्याला ही संधी द्यायची. आईच्या हक्कानं थांबायला सांगते. नको जाऊस कुठे. थांब इथंच. आई बोलवलं. मला जरा बोलायचंय तुझ्याशी. काय झालं आई? फॅक्टरीत काय अडचण तर नाही ना बघ? नाही ग, तू असताना कितीही मोठी अडचण आली ना तरी मला आता चिंता नाही वाटत. कारण कुठल्याही मोठ्या अडचणीवर
तू शांतपणे मात करू शकतेस, तेवढी धमक आहे तुझ्यात. सुरुवातीला वाटलं होतं माझा निर्णय चुकलाय, पण मग नंतर तूच मला पटवून दिलंस माझा निर्णय अगदी योग्य आहे. प्राजक्ता, तू नुसतं काम नाही करत, तर तू माणसांना जोडतेस, त्यांना जपतेस. म्हणून तर यांचं अपुरं स्वप्न तुझ्या हातनं पूर्ण होत आहे. तेव्हा आता सगळी जबाबदारी मी तुझ्यावर सोपून निर्धास्त होणार आहे, मोकळी होणार आहे. अहो असं काय म्हणताय प्राजक्ता? अगं कसं असतं ना, ऋतू बदलला ना की जुनी पानं झडून जातात आणि नवीन पालवी फुटते. तेव्हा जुन्या पानांनी ओळखायचं असतं की बाबा आता आपली वेळ संपली, आणि नवीन पालवीला नवीन मार्ग मोकळा करून द्यायचा. निसर्ग चक्रच आहे ते, आणि तुझ्यासारखी नवीन पालवी या घराला मिळाली. अजून काय हवंय मला? एक फॅक्टरी उभी केली, ती मात्र मी सांभाळेन, पण हे घर मी आता तुझ्या ताब्यात देणार आहे. या आपल्या घराण्याच्या तिजोरीच्या किल्ल्या सासूबाईंनी ही जबाबदारी माझ्यावर टाकली. आता ही जबाबदारी मी तुझ्यावर सोपवणार आहे. नीट जप. जपणार आई, जीवा पाड जपणार. तुमचा विश्वास मी सार्थ ठरवून धावणारच. ओनली इमेज नाही, सुट्टीच नाही. अहो फिरायला जाऊया का आपण? बाहेर वातावरण बघा की कसलं भारी आहे. मोकळ्या हवेत जरा बरं वाटेल मला. मग त्यासाठी बाहेर कशाला जायला पाहिजे? कुठं? गच्चीवर जा की, तिथं आहे मोकळी हवा. पायऱ्या चढणं होत नाही माझ्याच्यानं आता. मग एक काम कर, अंगणात बस, तिथं बी हवा मोकळीच आहे. तुम्ही बी चला की माझ्यासोबत. कामात आहे, दिसतंय ना? व तुम्ही बी चला की. बरं तू हो पुढं, मी येतो जरा वेळा. डायरेक्टर साहेब बघितलं का, बाहेर कसलं भारी माहोल झालाय. चला चक्कर मारूया गाडीवरनं. आणि मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचं बी होतं. माधुरी, मेनू आत्ताच गेली बाहेर अंगणात. तिच्या समोर कसं जायचं बाहेर? तू सांग ना, तुला काय सांगायचं ते इकडेच सांग. इकडं कसं सांगू? आपण दोघंच आहोत की इकडं. बोल, काय बोलायचंय तुला? तुम्ही चला की बाहेर, बाहेर जाऊयात आणि मग मी तुम्हाला सांगते. हा अगं माधुरी, सांग काय सांगायचं ते सांग. मला की नाही, मला तुम्ही लय म्हणजे लय आवडता. माझा जीव जडलाय तुमच्यावर. मला वाटलंच होतं ती म्हातारी नक्की काहीतरी गोळ घालणार, त्या वीरून प्राजक्ताचीच कट घेणार. अरे एका खुन्यासाठी तुमच्याशी लढायली ती म्हातारी. नाउ व्हॉट डुईंग? आमच्या आई मोरा कुणाचं काही चालतंय होय? त्यांनी एकदा सांगितलं मग नाही म्हणजे आईंशी एकदा बोलते, डिस्कशन करते आणि तारीख ठरवते आणि मग तुम्हाला कळवते. हा पण ठवा नक्की यायचं काय? कुठे यायचं? येस येस, राईट राईट राईट. हो हो, बाय बाय बाय. हॅलो. काय ग? अरे आई, कोणाशी बोलत होतीस आणि काय ठरवायचंय? अहो आई, असं काय करायलाय? मीनूच्या डोळ्या जेवणाची सेरेमनी करायला नको का आता? करायला पाहिजे की नाही? त्याच डिस्कशन चालू होतं. अगं बाई, खरंच की विसरलेच बघ मी. कांचन, तू एखादी चांगलीशी तारीख बघ आणि मला कळव. आपण लगेच तयारीला लागू. येस येस. खरंच या घरातल्या कटकटींमध्ये एखादा चांगलासा आनंद सोहळा साजरा करू, म्हणजे सगळ्यांनाच बरं वाटेल नाही का?
शिवाय मीनाक्षी आणि जगदीशच्या आयुष्यातला खूप महत्वाचा टप्पा आहे हा. तेव्हा तू तारीख बघ आणि मला कळव. येस येस आई, डोंट टच वरी. माधुरी, हे काय बोलालीस तू? खरंच सांगायला डायरेक्टर साहेब, मी तुमच्या प्रेमात पडली आहे. तुम्हीच आहे माझ्या स्वप्नातले राजकुमार. तुम्हाला जेव्हापासून भेटले ना तेव्हापासून असं वाटतंय नवरा असावा तर असाच असावा. पण तुमच्यासारख्या भल्या माणसाची काय गत करून ठेवली आहे तुमच्या बायकोनं. तुम्ही माझ्याशी लगीन केलं ना तर अक्षी राजावानी ठेवीन मी तुम्हाला. तुम्हाला कसलीच कमी पडू देणार नाही, तुमची शपथ. हे काय करताय?